या विभागामध्ये कळंबोली या विभागामध्ये विविध सांस्कृतिक आणि कला क्रीडा महोत्सवांचा सातत्यानं आयोजन करत आलाय हनुमंतजी चौधर साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष संघर्ष विविध उपक्रम सातत्यानं राबवत आहे, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल, नवरात्र उत्सव असेल, संघर्ष दहीहंडी पथक असेल, संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली असेल आणि याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम हे या मंडळाच्या माध्यमातून कळंबोली या विभागात आणि खास करून LIG सेक्टर 3 या विभागामध्ये सातत्यानं राबवले जातात। आणि त्यापैकीच एक की या कळंबोली विभागातील गुणवान खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ असावं आणि ते पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून असावं आणि या अनुषंगाने मात्र ही संघर्ष चषक 2024 ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। एक वेगळी संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा, या स्पर्धांमध्ये असणाऱ्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या आपल्या समोर आम्ही जरूर मांडणार आहोत। तर सामन्याला होती सुरुवात, मॅच नंबर 2, फर्स्ट बॉल इज गोइंग टू बी डिलिव्हर्ड। पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत, यावेळेला मात्र क्रॉस द लाईन आणि पहा पहिल्या चेंडूवरती मात्र येते विकेट। अर्थातच मागील आठवड्याचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी, परंतु इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद। मागील आठवड्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाने या खेळाडूला सन्मानित केलं होतं आणि विक्रम पवार 40+ चे गोलंदाज, आणि काय नजर आहे, काय कमाल आहे। जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिला। या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू, रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट या पुरस्काराने सन्मानित परेश कडकेला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय आणि ही खूप मोठी मी म्हणेन की उपलब्धी असणार आहे, ज्यावेळेला संघनायक तुमच्या हातामध्ये चेंडू सोपवतो आणि त्यावेळेला तुमच्याकडून अशा प्रकारची कामगिरी जर मैदानावरती झाली तर मात्र येणाऱ्या फलंदाजांवरती त्याचा दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळतो। पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर युवा गोलंदाज करणनं आपली चमकदार कामगिरी दाखवली, छाप सोडली, 1 षटक 0 निर्धाव 3 धावा आणि विकेट हॅट्रिकसह 4 विकेट्स त्यांना आपल्या नावावरती केल्या। एकूणच मागील 2 स्पर्धांचा 2 आठवड्यांचा म्हणजे तब्बल 15 दिवसांचा कालावधी उलटला, मैदानावरती एकही थेंब पावसाचा आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, परंतु इथे मात्र खराब चेंडू आहे, फुलर लेनचा चेंडू, खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, कन्वर्ट केला चेंडूला आणि चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता। तर या ठिकाणी मात्र दुसऱ्या चेंडूवरती थोडंसं नियंत्रण हरपलं, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज भावेश ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या गोल्डन टचमध्ये असणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाजी असो फलंदाजी असो, अगदी उपयुक्त वेळेला फलंदाजीमध्ये देखील त्यानं चमकदार कामगिरी केली आणि हेच कारण आहे याही वेळेला फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केला आहे 6 धावांसाठी, इट्स अ 6। आणखीन एक मोठा फटका भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय, पण स्क्वेअर लेग पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। थोडासा चेंडू डेप्थ होताना आपल्याला या ठिकाणाहून देखील पाहायला मिळाला, म्हणजे चेंडू ज्यावेळेला रेज होत असतो तो कॉन्टॅक्ट पॉईंट हा ओव्हर द वेस्ट साईड असेल तर स्क्वेअर लेग पंच तुम्हाला नो चेंडू करार करतात, परंतु जर का तो चेंडू खालच्या दिशेने येत असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येत असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पंच कोणत्या प्रकारे चेंडू स्क्वेअर घोषित करणार नाहीयेत। तर 2 खराब चेंडू आणि दोनही चेंडूंना मात्र षटकारामध्ये परावर्तित केले आणि हेच कारण आहे की नितीन म्हात्रेसारखा 3ऱ्या क्रमांकाचा स्पेशलिस्ट फलंदाज असताना भावेशला मात्र 3ऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलं गेलं। ही जी जागा निर्माण केली या खेळाडूंना, खरं तर मागील 2 स्पर्धांमध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला आणि त्या खेळाच्या
आणि त्या कामगिरीच्या बळावरती मात्र संघनायकानं जो विश्वास दर्शवला, आल्या आल्या 2 मोठे फटके, त्यानंतर मात्र दुहेरी धाव, एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकामध्ये झालाय समाप्त आणि धावा धावफलकावरती 1 गडी बाद 14 धावा. इट्स 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. सकाळचं सत्र, प्रसन्न वातावरण, पावसाच्या कोसळणाऱ्या श्रावण सरी, सर्वत्र हिरवळ वातावरण आणि त्यामध्ये रंगणारी संघर्ष चषक 2024ची ही दैदिप्यमान स्पर्धा. यावेळेस जोरकस प्रहार काढायचा प्रयत्न, सुरुवातीच्या चेंडूवरती परेश कडकेची विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित रॉयल बी हा संघ थोडासा मानसिक दडपणाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. नितीन म्हात्रेऐवजी भावेश इनॅट नंबर 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. इथूनच रणनीती साफ होती की कोणत्याही प्रकारचा प्रेशर येणाऱ्या फलंदाजांना आपल्यावरती घ्यायचा नाही आहे, आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवायचा. कारण तुषार शर्मा बन्नीसारखा फलंदाज अजूनही आपल्या संधीची वाट पाहतोय आणि जर का अशा प्रकारचा खेळाडू ऑन द क्रीज असेल तर मात्र येणाऱ्या खेळाडूने केवळ दबाव हटवण्याचं काम करायचं अपेक्षित होतं आणि तेच कामगिरी इथे मात्र आपल्या आक्रमक खेळाच्या बळातून साकारत असताना यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू, ही खराब लाईन आहे. या लाईनवरती तुम्हाला मन्नीला गोलंदाजी करता येणार नाही आणि जर का गोलंदाजी होत राहिली तर मात्र त्याचे परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्हाला भोगावे लागतील. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय, थोडंसं स्लीपरी आउटफील्ड आणि त्याचा फायदा उचलत असताना षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद धावा धावफलकावरती येत आहेत 17 धावा. फक्त तुझ्या नावाचं दूर संकेताचा नजरा आणि त्याचबरोबर दर्जेदार क्रिकेट. यावेळेला दबाव पाहायला मिळाला गोलंदाज किशोर गुंजावडे या गोलंदाजावरती देखील. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय. तुषार शर्मा नॉन स्ट्रायकिंग एंडला एका चेंडूचा त्यानं सामना केलाय, 2 धावांचं योगदान दिलंय. भावेश 2 षटकार. भावेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक मात्र या संघाचा असा खेळाडू की जो सातत्यानं मैदानावरती आपल्याला त्याचा सराव पाहायला मिळतो. एकंदर विविध स्पर्धांच्या माध्यमातून या खेळाडूला आपण नक्कीच पाहतो. अगदी कळंबोलीचं मैदान आणि कळंबोलीच्या बाहेरच्या मैदानावरती देखील या खेळाडूला आपण सातत्यानं सराव करताना पाहतो आणि त्याचा जो गोल्डन टच या खेळाडूच्या क्रिकेटिंग करिअरमधला हा गोल्डन टच आहे आणि त्या गोल्डन टचमध्ये ज्या वेळेला तुम्ही असाल त्यावेळेला अशा प्रकारचे फटके हे नक्कीच तुमच्या बॅटमधून येत असेल. मागील आठवड्यामध्ये आय थिंक बेस्ट बॉलर या किताबानं देखील या खेळाडूला सन्मानित केलं गेलं होतं. म्हणजे असे विविध पारितोषिक या खेळाडूने मात्र यावर्षी पटकावले आहेत. परंतु इथे संधी आहे, सूरज येत आहेत, परंतु सूरजच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट.
तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र आपल्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ अडचणीमध्ये असल्यावर कशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारायचा, दबाव तंत्राचा वापर किंवा दबाव तंत्राला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ करत या संघाला सावरण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम करणारा भावेश मात्र या ठिकाणी पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 37 संघाला घेऊन जातोय तब्बल 40च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पहा काही क्षणातच आमच्या काही सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी सांगायचं झालं तर या स्पर्धेच्या निमित्तानं फलटण या ठिकाणाहून या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र खास या स्पर्धेसाठी उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. आणि त्यामध्ये नक्कीच हे सर्व सन्माननीय पाहुणे जे खास या स्पर्धेसाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचबरोबर हनुमंतजी चौधर साहेब असतील, आमचे कोळेकर साहेब असतील, यांच्या विनंतीला मान देऊन मात्र आपली उपस्थिती ज्या सन्माननीय पाहुण्यांनी या ठिकाणी दर्शवले त्यामध्ये धनाजी सरक साहेब, मयूरजी भोईटे साहेब, वैभवजी विशाल धायगुडे साहेब, सन्माननीय राहुलजी गाडवे साहेब, गणेशजी कोकाटे साहेब आणि आदरणीय मनोजजी देशमुख साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण या ठिकाणी करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण पुनश्च एकवार या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. कारण हनुमंतजी चौधर म्हटलं, बबलूजी कोळेकर साहेब म्हटलं तर दिल दोस्ती दुनियादारी आणि नेहमीचा दोस्तीच्या दुनियेतील हे राजा माणूस म्हणून ओळखले जातात. हनुमंतजी चौधर साहेब गेली 35 वर्षापेक्षाही जास्त संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ कळंबोली, संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली, संघर्ष गोविंदा पथक, संघर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संघर्ष सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि त्याचबरोबर विविध स्पर्धा या सातत्याने यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. यावेळेला गोलंदाजीमध्ये नवा विकल्प शोधण्याचा प्रयत्न. गोलंदाज आहे पहिल्या चेंडूवरती मात्र तडाके बंद प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार.
तर नक्कीच या ठिकाणी पहा जे गाण्याचे बोल होते, टेन्शन नाही लेता ये बंदा, तुषार शर्मा मन्नी आपल्या संधीची वाट पाहत होता. यावेळेला मात्र दबाव आपल्याला पाहायला मिळाला. एक थोडासा वेग भरण्याचा प्रयत्न होता. गणेश या गोलंदाजावरती इथे मात्र हल्ला बोल केला गेलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार आल्यानंतर प्रचंड मानसिक दडपणाखाली असलेला गोलंदाज चूक करण्यास भाग पाडली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि 63 धावा धावफलकावर. 5 सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती परेश कडके सारखा महत्त्वपूर्ण विकेट गमावला आणि त्यानंतर मात्र तो एकमात्र चेंडू वगळता पूर्णपणे दबाव जो आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच सुपर डीजी माऊली या संघावरती. गणेश या ठिकाणी गोलंदाजी करतायत. गणेश तलवार ह्यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पंचांची देहबोली काय सांगते? होय, चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र आणखी बाहेर निघतोय. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीनं संघ मात्र पुढे सरसावत असताना 64 धावा धावफलकावरती ज्या प्रकारची सुरुवात केली होती, यावेळेस मात्र सिक्सर नंबर 6वा षटकार येतोय. फलंदाज भावेश इज ऑन अ फायर. पंचांना विनंती असेल आपला निर्णय सांगायचा आहे. 6 येस, नो बॉल नाही आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात. 45 या वैयक्तिक धावसंख्येवरती भावेश पोहोचतोय. तब्बल 6 षटकार त्याच्या या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे परेश कडकेसारखी महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर दबावाला बळी न पडता या फलंदाजांना मात्र अक्षरशः गोलंदाजांची पिसा काढली. फुलर लेनचा हा चेंडू होता. यॉर्क काढण्याचा प्रयत्न. या लाईन आणि लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करणं अपेक्षित होतं. चुका पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये, चुका पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याचा जो परिणाम आहे तो मात्र धावा धावफलकावरती मोठ्या संख्येनं वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु कोसळणाऱ्या श्रावण सरी, आउटफील्ड थोडंसं स्लो आहे. तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर पावसाची हजेरी ही सर्वाधिक मजेची गोष्ट ठरते. यावेळेला मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल. थोडीशी खराब फेकी. षटक समाप्त होत आहे आणि एकूणच षटक समाप्तीच्या अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 74 रन्स. +100 ही धावसंख्या धावफलकावर.
आणि यावेळेला मात्र येतोय आणखीन एक विकेट. यावेळेस मात्र बॅट तळपताना पाहायला मिळते फलंदाज तुषार शर्माची. धावा म्हणजे अजूनही 2 फटक्यांचं काम बाकी आहे. आणि जर ते 2 फटके या फलंदाच्या बॅटमधून आले तर शतकीय भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळेस समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. या फलंदाजांना रोखणं कठीण. जातोय वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सांघिक धावा संख्या 95 धावा. आता मात्र एक नवा इतिहास रचला जाणार का? याही वेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. 95 धावांची भागीदारी. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट गमावला आणि त्यानंतर मात्र अर्धशतकीय खेळ पाहायला मिळाला. फलंदाज भावेशच्या बॅटमधून ज्यामध्ये तब्बल त्यानं 7 षटकारांची आतषबाजी केली. आणि त्याच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 चेंडूंमध्ये 33 धावा, ज्यामध्ये 5 उत्तुंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. तो तुषार शर्मा अर्थातच मनीच्या बॅटमधून. यावेळेला खोलवर प्रतीचा चेंडू होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडासा फंबल या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होईल का? आणि इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. एक इतिहास रचला गेला या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावा संख्या 97. मन्नी नॉट आउट 35. तर फलंदाज भावेश मात्र सामन्याच्या शेवटच्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपात बाद.
देखील सकाळपासून अगदी काल रात्रीपासून या स्पर्धेसाठी झटताना आपल्याला पाहायला मिळतात. नावं खूप मोठी आहेत, कारण संघर्ष मित्र मंडळ म्हटलं तर कमीत कमी 200-250 नावं आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागतील. परंतु काही अशी नावे आहेत की ज्यांचा आपण नेहमीच उल्लेख करतो, आणि त्यापैकी हनुमंतजी चौधरी आणि बबलू कोळेकर साहेब, आणि यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की आज येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला दुपारी घरी जाण्याची गरज नाही आहे, कारण जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं केली गेली. म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, आणि त्याचबरोबर ज्याचा मी उल्लेख केला की संघर्ष मित्रमंडळ म्हटलं तर आयोजन, नियोजन आणि नियोजनामध्ये काहीतरी वेगळेपण. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खरं तर ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा नाही आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर संघर्ष संघाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक स्पर्धा आयोजित केल्या. प्रत्येक स्पर्धेमध्ये जेवणाचा आयोजन हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर विविध प्रकारचे उपक्रम सातत्यानं राबवले जातात. परंतु यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला देखील त्यांनी आयोजनाचा भार स्वीकारला आहे, आणि फक्त आयोजनाचा भार नाही आहे तर त्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाची, प्रत्येक खेळाडूची आणि प्रत्येकाची दखल त्यानं घेतली आहे, आणि त्या प्रत्येकासाठी मोफत जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आमचे जेवढे काही ज्यांच्या खांद्यांवरती ही भोजनाची जबाबदारी आहे त्या सर्वांना अगदी सकाळच्या सत्रापासून आपण त्या आमच्या चंबूमध्ये पाहतोय, ज्यामध्ये प्रमुख आपण पाहूया मामा आमचे जे या ठिकाणी जुडले गेले त्यांचा आपण, त्याचबरोबर सुहास नाळे, अनिल जाधव, किरण म्हात्रे, नाना निंबाळकर, हुले काका, प्रवीणजी सकपाळ, तानाजी बागल, हनुमंतजी चौधरी स्वतः देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यांचे जे प्रमुख आहेत, अर्थात त्यांचे कॅप्टन म्हणूया आपण, ज्यांच्या खांद्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे, ती मामा. तर सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया, कारण आपल्या सर्वांची मेहनत आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला एक रुचकर, चविष्ट दुपारचं मध्याह्न भोजन आपल्याला नक्कीच मिळणार आहे. थोडंसं सामन्याच्या दिशेनं देखील वळूयात. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. या ठिकाणी दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगवान गोलंदाजीमध्ये आपण अविनाश उपाध्येला पाहतोय. खऱ्या अर्थानं यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चमकदार कामगिरी राहिली आहे, आणि याच कामगिरीच्या बळावरती सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू, रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूला देखील सन्मानित केलं गेलं. आय थिंक दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूला या सन्मानानं पुरस्कृत केला गेला. यावेळेला देखील मोठा फटका खेळाचा मान, क्षेत्ररक्षक येत आहे जेलच्या खाली. अगदी 5व्या अटेम्प्टमध्ये हा झेल कंप्लीट केला आहे. प्रभात अंबोरेनं कंप्लीट केला हा झेल, आणि विकेट नंबर 2 रोशन बॅक टू द पॅव्हिलियन.
सध्या जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट देखील गाजवत आहेत आणि संघर्ष संघाचा गेली अनेक वर्ष अविभाज्य घटक असणार आहे. दादा भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. त्यावेळेला गजानन बोड्रेचा जर आपण विचार केला हो आयुष तर यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. वाईडचा इशारा येतोय. येस, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अवांतर. धावा धावफलकावरती 97 पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. त्यानंतर मात्र 98 धावांचं लक्ष. पॅड लाईन वरती हा आयुष आहेत गोलंदाज आणि वैशिष्ट्य म्हणजे रॉयल बी संघाचं प्रतिनिधित्व त्यांच्या खांद्यांवरती आहे. अगदी प्रत्येक रणनीती आखणं, कोणत्या फलंदाजाला कोणत्या क्रमांकावरती पाठवायचं. आणि आज जो एक या ठिकाणी निर्णय घेतला गेला, परंतु इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल होताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. नाहक चेंडूवरती वेगानं गेल्यास तुमच्या शरीराचं संतुलन बिघडू शकतो आणि त्यामुळे इंजरीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे कदाचित की या ठिकाणी जर आपण पाहिलं की जे क्षेत्ररक्षक आहेत ते एक्स्ट्रा काही एफर्ट लावताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत आणि त्यांना माहीत आहे की एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला सामना जिंकता येणार नाही आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद 11 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 87 धावांची गरज. युवा फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं अनुभवाची कमतरता आहे अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आणि ज्यावेळेला तुमच्यासमोर रॉयल बी सारखा ताकदवान संघ असेल. रॉयल बी संघाविरुद्ध आपण नेहमी म्हणतो की या फॉर्मॅटमधला सर्वाधिक यशस्वी संघ. मागील 2 आठवड्याच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या तर रॉयल ए आणि रॉयल बी या 2 संघाने मेगा फायनलची फेरी गाठली आणि आज देखील ज्या प्रकारचा खेळ रॉयल बी संघाने केला आहे, दमदार सुरुवात आहे. असं म्हटलं जातं कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही दमदार सुरुवात करता किंबहुना एखाद्या कामाची सुरुवात जर तुमची दमदार असेल तर त्याचा शेवट देखील तितकाच दमदार पाहायला मिळतो. आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की वेल बिगेन इज अ हाफ डन. आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवात थोडीशी खराब झाली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला, परंतु त्यानंतर मात्र
ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती साकारला, एक इतिहास रचला गेला. तब्बल 98 धावा पहिल्या विकेटसाठी जोडल्या गेल्या. 97 धावा. प्रतिकार जरूर पाहायला मिळतोय, परंतु प्रतिकार करायला थोडासा उशीर केलाय की काय. पहिली 2 षटकं तुमच्या हातातून निसटून गेल्यानंतर सामन्यामध्ये पुनरागमन करताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल. खरं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की नथिंग इज इम्पॉसिबल. परंतु ज्या प्रकारचे गोलंदाजीचा मारा आहे, ज्या प्रकारच्या गोलंदाजीची धार आहे रॉयल बी संघाची, की जी फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी आपण सातत्यानं पाहतो. आणि हेच कारण आहे की या फॉर्मॅटमधला सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून रॉयल बी संघाची गणना केली जाते. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक राहिला. तुषार शर्मा मन्नी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, फलंदाजीमध्ये तब्बल 37 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु प्रभावित करणारा खेळ केला तो अर्थातच भावेशनं. एकदा मैदानाच्या दिशेनं गोलंदाजीच्या बोगल्यावरती पाहायला मिळत आहेत संतोष खरात, अर्थातच पॉप्स. पॉप्स यांना आणखीन एक सुवर्ण संधी आहे. बबलू कोळेकर यांच्याकडे या विकेटसाठी 500 रुपये. जर का या चेंडूवर येस, या ठिकाणी मात्र विकेट. पा मन्नी आपण झेल सोडला तर काय झालं, मी दांडी गुल करू शकतो हे दाखवलंय. आणि आता विकेट हॅट्रिकची देखील संधी आहे. मैत्रीचे